आईची बरोबरी या जगात कोणीच करू शकत नाही. मला सासूबाईच म्हण. सासूबाई, जेवण झालंय, वाढू का जेवाचं? हो, पण त्याच्या पहिले माय ऐक तू. ह्या आपल्या विदर्भात काय मेलाची ऊन आहे, किती गरमी होऊन राहिली. आणि त्याच्यात का तुम्ही साडी गुडी घालून फिरता? काय कोणता पंजाबी ड्रेस घालून घे आणि तेच घालत जा आता. ठीक आहे सासूबाई. काय करून राहिल्या व शांताबाई? अमाय आगलावी बाई, या या बसा ना. काही नाही, चहा करत होती. घ्या चहा. बाप्पा, तुम्हीच आणलं का व चहा? तून कुठे गेली तुमची? हाय ना. हे तिचं जरासं डोकं दुखत होतं, तर मीच म्हटलं तिले थोडा वेळ आराम कर म्हणून. अच्छा, मज्जा आहे बसून बाईची तर. हे जाऊ द्या, तुम्ही कशा काय आल्या हे सांगा. काही नाही, पिशी टाकता का म्हणून विचारायला आलती. बरं, तुम्हाला एक म्हणू का व शांताबाई? म्हणा ना. का व शांताबाई, हे आपल्या राजाची बायको ना गळ्यात मंगळसूत्र घालते, ना हातात बांगड्या घालते, ना कुंकू लावते. म्हटलं नवीन नवरीला हे बरं दिसते का? साऱ्या वेटाळ्यातल्या बाया नावं ठेवून राहिल्या ना. नाव आगलावे बाई, तुमच्या काऊन पोटात दुखून राहिलं? राहिला त्या वेटाळ्यातल्या बायांचा प्रश्न, तर त्यांच्या का बापाचं खाऊन राहिली का माईसून बाई? द्या तोच्या अन निघा. अन आत्ताच सांगून ठेवतो, याच्या नंतर माया घरचा कारभार करायचा नाही. ओ सासूबाई, पान त्या भाकरी तर काही जमूनच नाही राहिल्या मले, नुसत्या मोडूनच राहिल्या. अगं बाई, आपल्या घरात तुझ्या सासरा सोडला तर भाकरी खातेस कोण? तुझ्या नवरा तर पोळ्याच खाते. जाऊ दे ना, तू काही शिकू नको आणि काही टेन्शनही नको घेऊ. हो तू बाजूला, मी करतो भाकरी. शांताबाई, ओ शांताबाई. आगलावी बाई, तुम्ही तुम्ही अजून आलेच का? अव, आमच्या पिंकीले पोरग झालं ना, त्याचेच तर पेढे द्यायला आली. बरं बरं द्या. अन का व शांताबाई, तुमची सून कधी दाखवते तुम्हाला नातवाचं तोंड? हे तर तिच्या मनावर आहे ना, हे पाहिन तिचं, तिले केव्हा होऊ द्याचं न केव्हा नाही तर. अव, आपली तर बंदी जिंदगीच गेली लेकराचे हागणे मुतणे करण्यात. आता ती नाही का हेच करावं का? अन तुम्हाला किती वेळा म्हटलं का आमच्या घरातल्या गोष्टीत लुडबुड करू नका म्हणून, तरी मारतोंड वर करून येताच पुन्हा. आता जाता का नाही का सांगू दुसऱ्या भाषेत? हे घ्या तुमचे पेढे, तुम्हीच खा. व्हाय रे खरपट तोंडाच्या, तुला का म्हटलं तिले इंस्टाग्राम वर फोटो नको टाकू म्हणून? तुला शायना झालाच का? ते म्हटलं मावशीला फोन लाव तर तू आत्याला लावत. याच्या नंतर जर तिले काही म्हटलं तर दातच पाडीन तुये.